काल दिनांक 5 मे 2025 रोजी सकाळी साधारण 11-11:30 दरम्यान मी पुणे सोलापूर हायवेवरती इंदापूर या ठिकाणी माने पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरण्यासाठी गेलो असता त्या ठिकाणी त्या पंपावरील कर्मचाऱ्यांनी मला सांगितलं की ज्या पंपाच्या समोर 3 ॲम्ब्युलन्स थांबलेले आहेत त्या ॲम्ब्युलन्स मध्ये तलवारी आहेत आणि ते 3 जण तलवार काढून दाखवत आहेत असं त्या पंपावरच्या कर्मचाऱ्यांनी मला सांगितलं। आणि मी एक तात्काळ पत्रकार म्हणून व्हिडिओ शूट करण्यासाठी गाडीचं स्टँड लावून खिशातला मोबाईल काढून लॉक काढेपर्यंत या ॲम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरांनी ज्या हातातल्या तलवारी होत्या त्या गाडीत टाकल्या आणि एकूण 3 ॲम्ब्युलन्स पैकी 2 ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणाहून घटनास्थळावरून फरार झाल्या। ज्यावेळेस पेट्रोल पंपावरचे कर्मचारी मला सांगतात की या ठिकाणी 3 ॲम्ब्युलन्स आहेत आणि 2 ॲम्ब्युलन्स मध्ये तलवार आहेत, तर एकंदरीतच त्या ॲम्ब्युलन्स मध्ये जर काही नसतं तर त्या ॲम्ब्युलन्स थांबायला पाहिजे होत्या किंवा फरार होण्याचं कारण काय होतं। साहजिक त्या ॲम्ब्युलन्स फरार झाल्या, 2 ॲम्ब्युलन्स तिथून घटनास्थळावरून निघून गेल्या। त्या घटनास्थळी जी 3री ॲम्ब्युलन्स होती त्या ॲम्ब्युलन्सचा जो ड्रायव्हर आहे तो ड्रायव्हर माझ्याशी हुज्जत घालत भांडण करत शिव्यागाळी करत माझ्यासोबत थांबला। अक्षरशः त्या ड्रायव्हरने माझ्यासोबत इतका धिंगाणा केला की पार माझी आई बहीण काढली, माझ्या लहान मुलांना लाथ घातली, माझी मिसेस तिथे होती, माझ्या मिसेसला देखील ढकलून दिलं, शिव्या दिल्या, अश्लील भाषेत शिव्या दिल्या। एवढं सगळं होत असताना मी माझं कर्तव्य म्हणून इंदापूर पोलीस स्टेशनचे गोपनीय शाखेचे साळवे साहेब यांना पहिला कॉल केला आणि सांगितलं की साहेब घटनास्थळी माने पेट्रोल पंपासमोर 3 ॲम्ब्युलन्स उभ्या होत्या आणि त्या 3 ॲम्ब्युलन्स पैकी 2 ॲम्ब्युलन्स मध्ये कर्मचारी सांगतात की तलवारी आहेत आणि मी स्वतः पाहिलं होतं की या ड्रायव्हरांनी त्या तलवारी हातामध्ये घेऊन व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न त्यांचा चालू होता, परंतु मी माझ्या खिशातला मोबाईल काढला आणि शूट करण्याचा प्रयत्न करतो तोपर्यंत यांनी तलवारी गाडीत टाकून गाडी फरार केली। तिन्ही ड्रायव्हर फुल्ल नशेमध्ये होते। घटनास्थळी त्या ठिकाणी बघू शकता आपण दारूच्या बाटल्या, बिअरच्या बाटल्या पडलेल्या होत्या। मी कालही व्हिडिओ दाखवलाय आणि आजही व्हिडिओ दाखवतो तो। तिन्ही ॲम्ब्युलन्सचे ड्रायव्हर हे पिलेले होते, नशेमध्ये होते आणि गाडीतील तलवारी त्यांनी काढून ते रील बनवत होते। जर यांच्या गाडीमध्ये काही नव्हतंच, ह्या खरंच ॲम्ब्युलन्स होत्या, या जर रुग्णसेवेसाठी रुग्णवाहिका असतील, रुग्णांची सेवा करण्यासाठी रुग्णवाहिका असतील, तर साहजिकच त्या ॲम्ब्युलन्सनी जागेवर थांबायला पाहिजे होतं। आणि मी पोलीस स्टेशनला फोन केला, पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी घटनास्थळी येईपर्यंत त्या ॲम्ब्युलन्स तिथून हलायलाच नाही पाहिजे होत्या। 2 ॲम्ब्युलन्स त्या घटनास्थळावरून फरार झाल्या। मी दुसरा कॉल इंदापूर पोलीस स्टेशनचे ठाणे बीट अंमलदार यांना फोन केला, त्यांचंही रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे। त्याच्यानंतर इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना देखील या घटनेची मी माहिती दिली। त्या ॲम्ब्युलन्स ड्रायव्हरांचा माझा परिचय नव्हता किंवा त्यांची माझी ओळख पाळख नव्हती, ते कुठले आहेत हे पण मला माहिती नाही, परंतु एक सामाजिक बांधिलकी म्हणून किंवा एक पत्रकार म्हणून पुढे होणारा अनर्थ टळावा या गाडीमध्ये तलवारी वाहतूक केली जाते आणि या तलवारीमुळे एखाद्या निष्पापाचा जीव जाऊ शकतो, एखादं दंगल घडू शकते किंवा कुठेतरी मोठं कांड घडू शकतं। या उद्देशानं तो अनर्थ टळावा म्हणून मी पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना कॉल करून या घटनेची माहिती दिली। साहजिकच घटना साधारण अर्धा पाऊण तास माझी त्या ड्रायव्हरांसोबत चर्चा चालली होती, झटापट चालली होती।
सगळं रेकॉर्डिंग ठाणे बीट अंमलदाराने केलं, कॉलवरती ऐकलेलं आहे. माझा कॉल चालूच होता. हे सगळं होत असताना त्या ठिकाणी इंदापूर पोलीस स्टेशनचे 2 कर्मचारी आले. त्यांनी पाहिलं, पोलीस स्टेशनचे कर्मचारी तिथं आल्याच्या नंतर त्यांनी पाहिलं, अक्षरशः पंपावरती कमीत कमी 40 ते 50 माणसं जमलेली असतील साधारण. एवढा सगळा धिंगाणा चालू होता. जी दुसरी ॲम्ब्युलन्स, 2 ॲम्ब्युलन्स फरार झाल्या होत्या. त्यातील एक ॲम्ब्युलन्स अर्ध्या तासाच्या नंतर त्या गाडीतील तलवारी असतील किंवा आणखीन काय असेल मी सांगू शकत नाही, कारण मी जे पाहिलं होतं फक्त तलवारी पाहिल्या होत्या. पण त्याच्यामध्ये आणखीनही काही असू शकतं, ड्रग्स असू शकतो, गांजा असू शकतो किंवा अजून काय असू शकतं, म्हणजे समाज विघातक असं काहीतरी असू शकतं, म्हणून ते फरार झाले. परंतु अर्ध्या पाऊण तासाच्या नंतर ती ॲम्ब्युलन्स एवढी फास्ट आली की त्या ॲम्ब्युलन्समुळं माझा आणि माझ्या मुलाचा त्या ठिकाणी जीव जाऊ शकला असता. कारण मी जर समजा त्या दुसऱ्या ॲम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरच्या पाठीमागे थांबलो नसतो, तर या ॲम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरनी मला जागेवरती उडवून माझा अपघात करून मला जीव मारला असता आणि त्यांचं कार्य साध्य करून ते निघून गेले असते. एवढं सगळं होत असताना मी पोलीस प्रशासनाला फोन करतोय, साहेब घटना गंभीर आहे, थोडं लक्ष द्या, या ठिकाणी असं घडतंय. अवघ्या तास 1.5 तासाच्या वेळेनंतर पोलीस घटनास्थळी आले. घटनास्थळी आल्याच्या नंतर